आणि नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एकल महिलांसाठी रंगपंचमी निमित्त स्वावलंबी महिला रंगोत्सव या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्या महिला एकल आहेत अशा महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमामधून परस्पर सहकार्याची भावना आणि सामाजिक कटुता नष्ट व्हावी यासाठी एकत्रित रंगोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी देखील या रंगोत्सवामध्ये सहभागी झाले होते। पारंपरिक वाद्यावरती ठेका धरत महिलांनी आनंदाने रंगपंचमी सण साजरा केला आहे। सर्व एकल महिला म्हणजे ज्या महिला की विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, त्यांच्या अंतर्गत त्यांना त्यांच्या जीवनात रंग कशा पद्धतीने भरावा आणि त्यांच्या जो आयुष्यातील रंग उडला आहे किंवा मग समाजातून त्यांना जे बाजूला सारलं जातं त्यांना समाजात अंतर्गत एकत्र आणण्यासाठी हा जो कार्यक्रम करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाअंतर्गत आज सर्व महिला सबलीकरण आणि महिलांचा विवाह तर नाही पण मग पुनर्चेतना त्यांना मिळावी या संदर्भासाठी हा कार्यक्रम निर्माण करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानांतर्गत आज महिला दिनाच्या निमित्ताने आणि रंगपंचमीच्या निमित्ताने आपण जिल्हा परिषदेमध्ये एकल महिलांचा रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्याला माहित आहे की गावांमध्ये ज्या महिला असतात, ज्या विधवा असतात, परित्यक्त्या असतात, त्या रंग खेळू शकत नाही सामाजिक दबावामुळे। पण म्हणून आम्ही इथं एक आयोजन केलेलं आहे की जिथं दबावापासून पूर्ण फ्री आणि स्वावलंबी राहून एक त्यांना पण एन्जॉय करायचा अधिकार आहे। त्याच्यामुळे आम्ही इथं रंगपंचमीचं आयोजन केलेलं आहे। जवळपास 250 ते 300 महिला इथं आलेल्या आहेत। मी स्वतः रंग खेळलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।